क्लिअर झाले आता कार वाटणे पुन्हा अरे दत्ता काय येडा आहे काय सुधाकर माय सगळे सांगायले तर तरी तुला कळलं पण पुन्हा मी पुन्हा काय तेच तेच म्हणाले तू म्हणाले? ऐकून मी घे ऐकून घे तू ऐकून घे. आता समध्या गावच्या देखत वाटण्या झालेल्या आहेत रानाच्या. मी का माया मंच्या गप्पा आणन, सावळीचे पाहुणे आलते, पाळलीचे पाहुणे आलते, सरपंच होते आणि सगळीकडचा पहिला हिस्सा यानं घेतलेला आहे आणि मग उरलेलं म्या घेतलेलं आहे. आणि मधात आम्ही तिथं बांध पाडले होते, धुरे पाडले होते. आता हे खालतील्या आवडातलं जे रान आहे त्याचा धुरा कोरू कोरू यानं 15 फूट अलीकडे आणलाय माझ्या वावरात. म्हणजे 15 फूट रान घेतलं ना त्यानं. मग तरी मी बायको मला म्हणू लागली की हे चेहऱ्यान भोळ आहे, पण कवा तुमचा कार्यक्रम करेल काही सांगता येणार नाही. यानं मग कार्यक्रमच केला म्हणायचं की आता. मी बोलू हा बोल. हे पाय वावर जे घेतलं होतं ना खालतील्या आवड्यातलं, तर खालतील्या आवडातलं वावर घेतानाच मी म्हणू लागलो का ते सरळ नाही वावर असं तुझ्या हिच्याला जास्त वावर यायला. मी तवाच म्हणलो होतं पाहुणे यायला, पण पाहुणे म्हणू लागले का तुझ्या पोरीचं लग्न होऊ द्या एकदा. लग्नाची गडबड सुरू होती सगळी घरामध्ये, आता नको मग पाहू. तर लग्न झालं, तिला पोरगं झालं, पोरगी झाली, पाहुण्याला नोकरी लागली, त्या ते तिकडं राहायला गेले आणि माझ्या वावर तर चालूच आहे. हा त्या खालतील्या आवडातल्या वावराचा इशे विटवा म्हणून पाहुण्याकडे चक्र हाणू हाणू बेजार झालो मी. टाचा झिजल्या माझ्या चक्र हाणू हाणू. खरंच गेलता काय तिकडं? विचारा पाहुण्याला फोन करून. मला नाही वाटत गेला असतील. हा, गेलतो मला बाबा. विश्वास नाही तुझ्यावर. हे पाहतात या विश्वास ठेवा अगर नका ठेवू ते तुमचा प्रश्न राहिला. पाहुण्याच्या देखता वाटण्या झाल्या होत्या म्हणून मी पाहुण्याकडे गेलतो. हो, कारण ते मला म्हणले होते, त्यानं मला सबीत दिलता का असं असं आपण करू, पण त्याने काय मो ऐकले नाही म्हणून मी मो धुरा करून घेतला. माझ्या नावावर 3.5 एकर येते, यायचा धुरा कोरल्यानं काही मो काही इथं बंगला बांधणार नाही मी. पण कसं आहे, जे मोह आहे ते मोह आहे. आपलं असंच आहे, दुसऱ्याच्या हिच्याचा मला समिंदर बी नको, पण माझ्या हिच्याचा मी पाण्याचा थेंब बी सोडणार नाही. आपलं असं आहे पा. म्हणजे तू एकटाच जास्त शहाणा आणि जैन वाटण्या केल्या त्याचे काय घुटण्यात दिमाग आहेत का? मग ते काय मला माहित नाही रे बापा. फार 15 फुटानं धुरा लांबिलं ना, आता माहित नाही म्हणाला का वरे? उद्या खवावर खाशील मग तू. ते काय मला माहित नाही. तात्या आहेत, जे काय व्हायचं ते आजच्या आज होऊन जाऊ द्या. काय होऊन जाऊ द्या, मो वावर आहे ना, असं कसं होऊन जाऊ द्या? हा, इथं काय दमदाटी करायला काय लार वाटलो काय मी? काय लय मोठं झालं का मग? हाय मोठा. हे पाय सुद्धा कर, जशा आधी वाटण्या झालत्या तशा राहू दे. मी तुला लय गुणान सांगलो पाय हो. धुरा कोरायचंच म्हणलं ना, मी असा कोरल का अख्खं रानच करून घेईल. मग धुरा ठेवणार नाही. तुला शेवटचं विचारायलो, काय करतो सांग मुकाट्यानं? शेवटच्या विचारायलो म्हणजे म्हणजे काय म्हणजे? धमकी द्यायला काय मला तू? काय समजायचं समज. धमकी द्यायचं काम नाही पाहिजे बा तू. धुरा कोरतो नाही तर लय गोड वाटू लागलं रे तुला. हा, आणि आता धमकी देऊ नको म्हणायला का वरे? हे पाय दादा, तू मोठा आहे म्हणून मी तुला मान दिला, तू ऐकून घेतलं. नाही तर तुला माहिती आहे का मी कोणाचं इतकं कवाच ऐकून घेत नसतो. बिले तापट डोक्याचा आहे आणि माझ्या टकुऱ्यात जाऊ नको तू. ते रान मोह आहे, त्या रानाचा विषय इथंच कट कर. हे पाय सुधाकर, थांब एक मिनिट सुधाकर, ऐकून घे भाऊ, ऐकून घे. हे पाय सुधाकर, इथं काही मी गवत उपटून भारे बांधायला आलं नाही. तुम्हाला जर माऱ्या करायच्या होत्या तर मग तिकडेच करायच्या होत्या, इथं यायचंच मी नव्हतं. थोडीच तसं म्हणायलो. मी ऐकून घे म्हणालो, ऐकून घे, माहिती इथं माहिती नाही, काही बाकी पावडर लावून पांढरे झाले नाही. तुला जर वावराच्या वाटणीमध्ये काही अडचण असेल तर आपण पुन्हा सगळे पाहुणे बोलू आणि त्याचे देखता पुन्हा वाटण्या करू आपण. माझ्या बाजूला माया देखता बोलणारच एकदा नाही तुमच्या तर सगळ्याच्या कोणता वाटण्या झाल्या की म्हणजे मी मोकळा आणि तुम्ही मोकळे. मग हे पाय सुधाकर, उगा भांग पेल्यावाने करू नको. तुझ्या बाजूने बोलणार नाहीत म्हणजे तू काही दिले जत्रेत सापडला नव्हता. तू बी त्याच्या रक्तातलाच आहे, आला का हो, लक्षात? मग माझ्या हिच्यात जेवढं येते तेवढं द्या म्हणा मला. अरे त्याच्यासाठी सगळ्या पाहुण्याची बैठक करायची आणि त्या बैठकीत जे ठरल ते तुला मान्य करणं लागेल. मग हो, माझ्या मनाला पटलं तर मान्य करेल मी, ना सगळं मान्य करेल. तुम्ही हे पाय सुद्धा करो. उगाच छटाक भर राहण्यासाठी सगळ्याच्या विरोधात जर तुला जायचं असेल तर मग तसं सांग. त्या हिशोबाने मग मला कार्यक्रम करता येते. मग काय करायचं तर अख्ख्या जिल्ह्यात जेवढं शेत नसेल त्याच्यापेक्षा जास्त शेताच्या वाटण्या केलेल्या आहेत मी माया देखता, आलं का लक्षात? त्यामुळे जास्त शहाणपणा करू नको. पुन्हा बैठक बोलू आपण, सगळ्याला बोलू, सगळ्या पुन्हा वाटण्या काय होतील, गरजच त्या नाही तुला ना, मान्य सगळं करणं आता लागतील. त्याची सगळं आता काही आता बायडन नाना काय नाही तर बोलू, ट्रम्प मी तात्या म्हणतात तुम्हाला मला. हा, मला तेच म्हणायचं. काय म्हणायचं तुला? मन बरं एकदा मोकळाच हो, एकदा लयच खतखत करायला तू. सगळे पाहुण्याला आपण बोलून घेऊ आणि खालतील्या आवडातलं जे काही रान आहे त्याची आपण वाटणी करून घेऊ सगळ्याचे देखता पुन्हा एकदा. हा, मी का म्हणालो होय तात्या, सगळ्या रानाची वाटणी करायची गरज नाही, खालतील्या आवडातल्या रानाची वाटणी करू. म्या मा हिच्याचं रान घेतलेलं आहे ना, आता पुन्हा काल वाटणी करायची त्याची. सगळं क्लिअर झालं, आता काल वाटणी पुन्हा. अरे दत्ता काय येडा आहे काय सुधाकर माय सगळे सांगायले तर तरी तुला कळलं पण पुन्हा मी पुन्हा काय तेच तेच म्हणाले. तू म्हणालो, ऐकून मी घे ऐकून घे तू ऐकून घे. त्या शेताची पुन्हा एकदा आपण वाटणी करू. काय काल म्हणजे अरे अख्खा धुरा कोरला गिरतो त्याचा. आणि का हाल अहो, म्हणाला ते का? माया उद्या तू हिच्याचं आमच्या वावर घरी येत अशी करशील. आहे. मी तुम्हाला तेच तर सांगायला कोवापासून. त्यानं वाटण्या करताना नीट केल्या नव्हत्या, पुन्हा लक्ष देतो म्हणले होते आणि पुन्हा आलेच नाही, फिरकलेच नाही वावराकडं. मग मी वावर घेतलं हे वापस. पाय सुधाकर, मी या गावचा सरपंच आहे आणि गोष्ट ग्रामपंचायतीत आली म्हणल्यावर जे मी निर्णय देईल ते तुला मान्य करणं लागेल. तू असशील तिकडे मोठा शहाणा, ते घरी ठेवायचं. इथं ट्रम्प तात्याचा राज्य चालतंय आणि ट्रम्प तात्या जे म्हणतील ते तुम्हाला ऐकणंच आहे. मी तेच म्हणालो, म्हणाला उगं तू? बोलाबोली नाही, करण्यात बरोबर. अर्थ नाही. जे ग्रामपंचायत निर्णय देईल ते आपण मान्य करू आणि पाहुण्याला बोलून घेऊ. म्हणजे सगळ्याच्या साक्षीने निर्णय व्हायला नाही तर. हा, अजून काय पाहिजे?
हे पाय दाता आता त्याच गोष्टीला चगळून स्वतः करण्यात काही मजा नाही. मी तुम्हाला सांगतो की परवा दिवशी आपण सगळे पाहुण्याला बोलून घेऊ, तुमच्या सावळी पालडीच्या पाहुण्याला बोलून घ्या आणि ग्रामपंचायतीच्या साक्षीनं तुमच्या रानाची जी काही वाटणी होईल ती वाटणी तुम्हाला मान्य करणं लागेल. पण मी आणि आधी सगळ्याच्या तुला देखता बोललेलं आहे सगळ्याच्या की साक्षीनं माझ्या वाटणी त्याच्या झाल्याच्या बाद बी त्याच्यामध्ये जर समजा त्याच्यानं तुम्हाला ती वापस वाटणी होतं, ते पटली मला नाही आणि मान्य तुम्ही जर नसेल, आपसात मग भांडणं वाटणी केले होतं. तर ज्यानं भांडणं केले त्याला मी फक्त एवढं सांगल का आडकीत त्यानं करतो मी सुपारीचे खांड, आडकीत त्यानं करतो मी सुपारीचे खांड आणि जे मग भांडणं करल त्याची मारल मी. समजने वालों को इशारा काफी है और कह दो दुनिया वालों को तात्या भी बाकी है. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझ्या प्रेमाचा व्हायरस तुझ्या मनामध्ये घुसू दे.